आईनेच आपल्या पोटच्या मुलांसोबत केलं धक्कादायक, एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। दर्शना दीपक पेटकर वय 35 वर्ष तसेच समीक्षा दीपक पेटकर वय 14 वर्ष अशी या दोन्हीही मायलेकींची नावं आहेत। दीपक पेटकर यांची खेडी शिवारात मोठी शेती आहे। पत्नी दर्शना व मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे नेहमी शेतात जात असत। दर्शना पेटकर यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते। त्या काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या। मात्र तेव्हाच त्यांनी अत्यंत भयानक असं पाऊल उचललं। आई दर्शना हिने दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताला लागूनच असलेल्या एका विहिरीजवळ या दोन्ही मुलांना नेलं। मुलांना विहिरीकडे नेत असताना मुलगा सोहन याला काहीतरी विचित्र वाटलं। दर्शना यांनी त्यांचाच मुलगा सोहन याचा हात पकडून त्याला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला। मात्र सोहनने पटकन हात झटकून तिथून खेडी गावात पळ काढला। त्यानंतर मुलगा गावात गेल्याचे पाहून आईने तिच्या मुलीला विहिरीमध्ये ढकललं आणि त्यानंतर स्वतः देखील विहिरीमध्ये उडी घेत आपली जीवनयात्रा कायमची संपवली। या दोघी मायलेकींचा यामध्ये जागीच मृत्यू झाला। त्यानंतर तात्काळ गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं व त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। मुलगा हात झटकून पळाल्याने त्याचा जीव मात्र वाचला। त्यांनी असं का केलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। त्यांच्या मुलांची काही चूक नसताना स्वतः सोबतच त्यांच्या मुलीचंही जीवन कायमचं संपवलं। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। कितीही काही झालं तरी कोणीही असं टोकाचं पाऊल कधीही उचलू नका, कारण तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाची खूप वाईट अवस्था होते। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व बातमीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका।